90 ते 95% विद्यार्थी, मला तर वाटतं त्याच्यापेक्षा जास्त असे विद्यार्थी असे असतील की जे गावाकडून ज्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे, सेटल झालेलं आहे आणि आपले सर्वांचे आई वडील काय करतायत, कुठेतरी कंपनीत काम करतायत. इतक्या म्हणजे साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातले आलेले सर्व विद्यार्थी असतात आणि ज्यावेळेस ते आपल्याकडे येतात आणि शिकतात आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं काहीतरी घडवतात. कसं असतं, मोठमोठ्या इमारतीमध्ये गावामध्ये विद्यार्थी राहणारे, मोठमोठ्या शाळेमधले शिकणारे विद्यार्थी यांच्या आणि तुमच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. कारण तुम्ही जे कष्ट घेताय, तुमच्या भोवती जे वातावरण आहे, तुम्ही जे म्हणजे साधारण मराठी शाळेमधून शिकून येता आणि यशस्वी होता, ही खूप तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. तुमच्या ते कष्टाचं फळ असतं. आणि जीवनामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला उदाहरण माहीत आहे. अवघे 1630 साली एका शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेलं बाळ आणि 1680 साली ज्यावेळेस त्यांनी त्यांचा देह ठेवला, या फक्त 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी असं मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं की ते 1818 म्हणजे औरंगजेब मरेपर्यंत कोणालाही ते मराठा साम्राज्य हरवता आलं नाही, उलट तो साम्राज्य वाढत गेलं. मग त्यावेळेस जर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता की मी एवढ्या मोठ्या या सत्तेशी लढू शकेल का, मुघल सत्ता होते, इकडून आदिलशाही होते, तिकडून निजामशाही होते, आणि याच्यामध्ये आपल्या मराठी माणसामध्ये अस्मिता निर्माण करून एक स्वराज्य निर्माण करणं ज्यावेळेस त्यांनी सुरू केलं असं, वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली होती. ज्यावेळेस माणूस कमी वयामध्ये एखाद्या व्यवसायामध्ये पडतो किंवा स्वतः जबाबदारी घेतो, त्यावेळेस तो निश्चितच कमी वयात खूप मोठ्या उच्च पातळीवर जातो. आता सुजित सरांचं आज वय किती असेल, 25-26 वर्ष वय असेल. मला वाटतं 2012 साली ते 7वीला होते, बरोबर ना? 2012 साली 7वीला होते. पण त्याच्यानंतर त्यांनी थोडं शिक्षण घेतलं त्यांचं आणि असं छोटा क्लास सुरू केला, एक रोपटं लावलं आणि इतकं मोठं रोपटं तयार झालंय आज की निश्चितच याचं भविष्य खूप मोठं आहे. याच्यामध्ये सर्व स्टाफचे बरेच सरांचं याच्यामध्ये सरांबरोबर बाकीच्या स्टाफचंही याच्यामध्ये सहकार्य आहे. आकाश सरांचं बरेच वेळेस नाव आलं, आता ते काही इथं नाहीत वाटतं. त्याच्यानंतर आदेश सर आहे, म्हणजे काही सर असे आहेत तर ते विद्यार्थीच वाटतात मला इथं आणखी, म्हणजे ते तुम्हाला शिकवतायत म्हणजे विशेष आहे. आणि हे सगळे आमच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहेत, आमच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी आहेत. आणि ते आज तुम्हाला इतक्यावर 12वी सायन्स शिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही, 10वीचं गणित शिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि ते एवढ्या सर्वसामान्य गोष्टीतून येऊन इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शन करतात. याच्यातूनच एक प्रेरणा घेण्यासारखी तुम्ही की आपण जगामध्ये काहीही करू शकतो, फक्त आपल्या मनामध्ये पाहिजे की मला हे करायचं. तेवढी जिद्द आपल्या मनामध्ये असेल, मेहनत करण्याची क्षमता असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, चिकाटी असेल, तर आपण कोणतंही यश संपादन करू शकतो. सगळ्या सुविधा ज्याला आहेत ते सगळे संपादन करत नाही. जो आणि डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला उदाहरण माहित असेल समोर, किती सामान्य परिस्थितीत जन्मलेलं ते बाळ आणि किती आयुष्यभर त्यांनी खस्ता खाल्ला, समाजाने त्यांना किती त्रास दिला, परंतु त्या त्रासातून ते शिकले आणि अतिशय आज जी भारताची राज्यघटना आहे, पूर्ण देश ज्या राज्यघटनेवर चालतो, ती राज्यघटनेचा मसुदा आणि लिहिण्याचं काम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग ह्या लोकांकडून आपण काय घ्यायची, प्रेरणा घ्यायची आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंय. यशस्वी होत असताना सगळेच अनुभव घ्यायचे आपल्याला, फक्त आपण अभ्यासच करायचा असं पण नाही. मी कायम सांगत असतो, तेव्हापासून सांगतोय की आपण जीवनामध्ये फक्त अभ्यास, पुस्तक एवढ्याच गोष्टी करायच्या नाही, तर आपल्याला जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्व असं बनवायचं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरं पण जाता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही खेळात पण सहभाग घेतला पाहिजे, पण तुम्हाला ज्याच्या क्षमता आहे त्या क्षमतेवर जास्त तुम्ही काम केलं पाहिजे. एखाद्याला आता ते सूरज सर होते, सुजित सर म्हणजे त्याच वर्गातील विद्यार्थी, एकदम सर्वसामान्य विद्यार्थी, कधी फ्रंटला नव्हते, तुमच्यासारखे तर कधी ते सर फ्रंटला पण नव्हते. मी त्यांनी सांगितलं, ओळखलं की आपले म्हणजे वर्गात होते. विशिष्ट विद्यार्थीच लक्षात राहतात आणि एवढ्या मोठ्या बॅच गेल्यानंतर मग तेच विद्यार्थी समोर असतात. पण ते सरांनी सांगितलं की मी तुमच्या वर्गात होतो आणि आज सर्वसामान्य, मला वाटतं मॅडम म्हणल्या 9वीला त्यांना म्हणजे शाळेतून काढून टाकलं होतं